एखाद्या मॅनेजिंग कमिटीने एखादी ऍक्ट केली तर त्याची जबाबदारी आणि त्याच्यामुळे जर सोसायटीचं काही नुकसान झालं तर ते संपूर्ण नुकसान भरपाई करून देण्याची जबाबदारी ही संपूर्ण सोसायटीवरतीच्या मॅनेजिंग कमिटीवरल्या प्रत्येक सदस्यांवरती असते. आणि फक्त जे सदस्य जे म्हणतात की नाही आम्हाला निर्णय मान्य नाही त्यांची त्याच्यातनं सुटका होईल. आता तुम्ही थोडक्यात विचार करून बघा की एखादा रिडेव्हलपमेंट सारखा मोठा जेव्हा डिसिजन घेतला जातो तेव्हा त्याच्यामध्ये करोडोची उलाढाल असते. अशा वेळेस जर मॅनेजिंग कमिटीने एखादा निर्णय घेतला आणि तो चुकीचा निघाला आणि त्यांनी नुकसान जर झालं आणि तो भरपाई करून द्यायची जर पाळी आली तर ते केवढ्याला पडेल. तर त्यामुळे माझं आवर्जून सांगणं आहे की लहान असून दे मोठे असून दे कुठचेही निर्णय घेताना मॅनेजिंग कमिटीच्या प्रत्येक सदस्यांनी स्वतःची ड्युटी लक्षात घेऊन ते निर्णय खरोखरच पास व्हायला पाहिजे का नाही याचा व्यवस्थित विचार करून मगच त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करावी. अन्यथा तुम्हाला अनकम्फर्टेबल पोझिशनला पेनल्टीजना सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.